नमस्कार. मी टेक्सावी अमृता. टेक्नो ट्यूजडेच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. गेल्या भागामध्ये आपण कॅनव्हाचं एक फीचर पाहिलं, फोटो एडिटर. तो एपिसोड जर तुम्ही पाहिला नसेल, तर यूट्यूब चॅनेलवर अवेलेबल आहे. तिथे जाऊन तुम्ही तो नक्की पहा. आजच्या भागामध्ये देखील आपण कॅनव्हाचं असंच एक पॉवरफुल फीचर पाहणार आहोत, ज्यामुळे आता आपल्याला डेटा आणि डिझाईन्स एका ठिकाणी आपण वापरू शकणार आहोत आणि ते योग्य प्रकारे आपण ऑर्गनाइज देखील करू शकणार आहोत आणि त्यामुळे आपला वेळ देखील वाचणार आहे आणि एका ठिकाणी आपण ज्या मार्केटिंग कॅम्पेन्स आहेत, सोशल मीडिया मार्केटिंग कॅम्पेन्स आहेत, कंटेंट अँड डिझाईन एका ठिकाणी आपल्याला मॅनेज करता येईल. तर त्यासाठी कॅनव्हा शीट्स हे फीचर दिलेलं आहे आणि ते खरंच खूप पॉवरफुल आहे. तर यामध्ये आपण काय काय करू शकतो हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग आपण बघूयात की या फीचरमध्ये कॅनव्हाने आपल्याला काय काय दिलेलं आहे. तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी आपल्या कॅनव्हाच्या डॅशबोर्डवरती जाऊयात. क्रोममध्ये canva.com टाईप करा आणि अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल. त्यानंतर इथे तुम्हाला फर्स्ट पेजवरतीच कॅनव्हा शीट्सचा ऑप्शन दिसेल. तर या इथे कॅनव्हा शीट्सवरती क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हा शीट्सचा ऑप्शन ओपन होईल. ज्याप्रमाणे आपण एक्सेल वापरतो, तर एक्सेलच्या जागी एक्सेल आपण कॅनव्हामध्ये आता इझिली वापरू शकणार आहे आणि जे एक्सेलमध्ये आपल्याला फीचर्स दिलेले आहेत, तेच फीचर्स आता आपण कॅनव्हामध्ये वापरून आपला जो डेटा आहे, तो इथूनच आपण मॅनेज करू शकणार आहे. सो इजंट इट अमेझिंग? जर तुम्हाला हे फीचर अमेझिंग वाटत असेल तर कमेंटमध्ये ए टाईप करा. तर यामध्ये तुम्ही पाहिलं तर इथे बघा, तर भरपूर सारे टेम्पलेट्स, रेडीमेड टेम्पलेट्स दिलेले आहेत. तर हे टेम्पलेट्स वापरून तुम्ही तुम्हाला जो प्लॅन बनवायचा ते बनवू शकता. आता फॉर एक्झाम्पल इथे बजेट ट्रॅकर आहे. तर मी ॲड ॲज अ न्यू पेज करते आणि त्याला इथे नवीन पेजवरती ॲड करून घेते. तर इथे बघा, तर या बजेट ट्रॅकरमध्ये तुम्ही सगळं पूर्ण त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे आणि या फॉर्मॅटमध्ये फक्त तुम्हाला तुमचं जे काही डेटा आहे तो इथे फिलअप करायचा आहे. म्हणजे डिझाईन आणि पूर्ण स्ट्रक्चर आपल्याला रेडीमेड इथे मिळणार आहे आणि याच्यामध्ये आपण आपलं काम करू शकणार आहेत. तर याच्यामध्ये जसं आपण एक्सेलमध्ये सगळ्या गोष्टी करू शकतो, त्याच प्रकारे इथे देखील आपल्याला करता येतात. तर तसे आपल्याला भरपूर सारे इथे रेडीमेड टेम्पलेट्स दिलेले आहेत आणि ते वापरून आपण याच्यामध्ये नक्कीच काम करू शकतो. इथे लीड ट्रॅकरचा पण ऑप्शन आहे. तर या लीड ट्रॅकरमध्ये तुमचा जो डेटा आहे तो तुम्ही इथे फिलअप करू शकता. तर अशा प्रकारे हे भरपूर सारे टेम्पलेट्स आहेत, ते वापरता येतील तुम्हाला. तर आपण आज नवीन याच्यापासून चालू करूयात. आपण एक नवीन टेम्पलेट घेऊयात आणि त्याच्यापासून आपण ब्लँकपासून स्टार्ट करूयात. तर मी इथे या शीटवरती जाते. तर इथे तुम्ही बघाल ॲक्शन म्हणून हा एक ऑप्शन आहे. त्या ॲक्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला. जनरेट टेबल आहे, फिल एम्प्टी सेल्स आहेत आणि हे सारे भरपूर सारे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर इथूनच आपण सुरुवात करूयात. तर आधी मी तुम्हाला दाखवते की बेसिक फीचर्स जसे आपण एक्सेलमध्ये जे वापरतो तसेच इथे बेसिक फीचर्स काय दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण मग AI जनरेटेड डेटाकडे देखील जाऊयात. इथं आपण एक्सेलवरती AI कसा वापरू शकतो ते देखील आपण इथे बघणार आहोत. तर त्यासाठी स्टे हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथे मी जनरेट टेबलवरती क्लिक केल्यानंतर इथे भरपूर सारे रेडीमेड ऑप्शन्स आहेत आपल्याला. तर यापैकी जो ऑप्शन आपल्याला हवा आहे तो आपण ऑप्शन इथे क्रिएट करू शकतो किंवा घेऊ शकतो. इथे रेडीमेड त्यांनी प्रॉम्प्ट दिलेले आहेत. सेल्स कॉन्टॅक्टसाठी दिलेले आहेत, बजेट ट्रॅकरसाठी आहे, व्हिडिओ गेमसाठी आहे, कॅम्पेन ट्रॅकरसाठी आहे. तर आता सपोज फॉर एक्झाम्पल मी इथे कॅम्पेन ट्रॅकरवरती क्लिक केलं, तर इथे रेडीमेड आपल्याला प्रॉम्प्ट आहे. फक्त जनरेटवरती क्लिक करायचं आहे आणि तो आपल्याला इथे टेबल तयार करून देणार आहे. येस. तर हा हा बघितल्यानंतर तुम्हाला जर याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील, तर इथे धिस बट करून तुम्ही इथे याच्यामध्ये काही जे चेंजेस करायचे आहेत, ते चेंजेस करू शकता किंवा अजून अशा प्रकारे तुम्हाला सेल्स हवे असेल, तर इथे मोर लाईक धिसवरती क्लिक करून करू शकता किंवा इन्सर्टवरती क्लिक केलं, तर हा टेबल ॲज इट इज इथे इन्सर्ट होणार आहे. ओके. तर ज्या प्रकारे आपल्याला एक्सेलमध्ये
ज्या फीचर्स असतात, तर ते एक्सेलचे फीचर्स आपल्याला इथे देखील वापरता येणार आहेत. फॉर एक्झाम्पल तर ते एक्सेलमध्ये इथे मी राईट क्लिक केलं. एक्सेलमध्ये आपल्याला ॲड कॉलम, डिलीट कॉलम करता येतो. तर तशा प्रकारे आपल्याला इथे ॲड रो, ॲड कॉलम इथे करता येतात. ॲड रो बिलो बिलो अबाव कुठे राईटला, लेफ्टला पाहिजे ते करता येतं. एखादा कॉलम तुम्हाला डिलीट करायचा असेल, तर तो तुम्ही डिलीट करू शकता. तर फॉर एक्झाम्पल इथे मी सिलेक्ट करते आणि ते ॲड कॉलम टू द राईट करते. तर इकडे हा कॉलम सिलेक्ट ॲड झालेला आहे, तर त्याला मला डिलीट करायचं, तर तो मी डिलीट कॉलम म्हणून हा कॉलम मी डिलीट करू शकते. किंवा हा कॉलम मला मूव्ह करायचा आहे, तर हा कॉलम मी इथे मूव्ह देखील करू शकते. ते मोरवरती क्लिक करा आणि मोरवरती क्लिक केल्यानंतर हा कॉलम तुम्हाला लेफ्टला टाकायचा आहे का राईटला टाकायचा आहे, तर ते मूव टू लेफ्ट करते. तर इकडे लेफ्टला तो शिफ्ट झालेला आहे. तसंच आता मी पुन्हा जाऊन तिथे राईटला केल्यानंतर तो पुन्हा राईटला जाईल. ठीक आहे. त्याप्रमाणे इथे आता मी ही सेल सिलेक्ट करते आणि याला फ्रीज देखील आपल्याला करता येतं. आता तुम्ही इथे पाहिलं तर हा जर मी पूर्ण जेव्हा मी हे स्क्रोल करते तर त्यावेळेला पूर्ण सेल सगळ्या स्क्रोल होतात. पण मला हा जो वरचा हेडर आहे, जे हेडिंग्ज आहेत ते मूव्ह नाही झाले पाहिजे, फक्त डेटा मूव्ह झाला पाहिजे असं पाहिजे. तर त्यासाठी मी इथे राईट क्लिक करते, फ्रीजवरती क्लिक करते आणि फ्रीज अप टू रो 1 करते. ही रो मग फ्रीज होऊन जाईल आणि तुमचे म्हणजे जो टायटल्स आहेत, तुम्ही जे हेडिंग जे लिहिलेले आहेत ते तुमचे हेडिंग्स ॲज इट इज राहतील आणि फक्त तुमचा डेटा तुम्हाला स्क्रोल डाऊन करून तुम्हाला बघता येईल. तर हे खूप चांगलं फीचर आहे आणि आपल्याला हे वापरता येईल. आणि पुन्हा अनफ्रीज रो केलं तर ते अनफ्रीज देखील होते. पुन्हा तुम्ही असं ॲज इट इज करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये हे जे आपण याच्यामध्ये वापरतो, एक्सेलमध्ये जे वापरतो, तर स्पेशल आहे. तर याच्यामध्ये व्हॅल्यूज ओनली किंवा फॉर्मॅट ओनली हे ऑप्शन वापरू शकतो. तर जे आपल्याला एक्सेलने जे फीचर्स दिलेले आहेत ते सगळे इथे दिलेले आहेत. आता इथे एम्प्टी सर्कल एक आहे, तर हा मला पूर्ण डेटा सिलेक्ट करायचा असेल तर ह्याच्यावरती मी या सर्कलवरती क्लिक करते. तर हा पूर्ण डेटा सिलेक्ट झाला आणि हा मला जर डिलीट करायचा असेल तर अशा प्रकारे आपण एका वेळी तो डेटा डिलीट देखील करू शकतो. तर त्याच्यानंतर आपल्याला जर त्याच्यामध्ये सॉर्ट करायचं असेल, हे सपोज आपल्याला हा रो आहे, हा सॉर्ट करायचा आहे, तर इथून सॉर्ट करून तुम्ही ते सॉर्ट देखील करू शकता. किंवा एखादी इथे व्हॅल्यू मी ॲड केली, इथं एखादा नंबर मी ॲड करते. ठीक आहे. आणि याचा तुम्हाला फॉर्मॅट चेंज करायचा, तो तो नंबर फॉर्मॅटमध्ये पाहिजे तुम्हाला, की पर्सेंटेजमध्ये पाहिजे, की करन्सीमध्ये पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल इथे करन्सीमध्ये आता तो आलेला आहे डॉलरमध्ये, पण आपल्याला डॉलरमध्ये नको, आपल्याला आपली करन्सी रुपीज आहे. म्हणून मग मी काय करते, इथे मोर फॉर्मॅट्सवरती जाते आणि इथे तुम्ही मग तो इंडियन रुपीज सिलेक्ट करू शकता आणि ते रुपीजमध्ये इथे कन्वर्ट झालेलं आहे. तर ते इथे बघा, मी नुसती व्हॅल्यू टाकलेली, त्याच्यावरून मी इथे ॲड करू शकतो. नंबर फॉर्मॅट आपण चेंज करू शकतो. डेसिमल व्हॅल्यूज पण इथून आपण कमी जास्त करू शकतो. डेसिमल इथे प्लस मायनस करून आपण त्याला प्लस किंवा मायनस इथे करू शकतो. आता इथे 2 डेसिमलपर्यंत होता, तर तो मी 0 केला आणि आता इथे 1 केल्यानंतर 3 केल्यानंतर ते डेसिमल तिथे ॲड होतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे डेसिमल देखील ॲड होतात. एक्सेलमध्ये ज्याप्रमाणे आपण त्याला फॉर्मॅटिंग करतो, तर तसं ग्रीड लाईन्स शो करू शकतो किंवा ते हा एनेबल आहे, तो डिसेबल केला तर पूर्ण प्लेन इथं दिसतं. तर तेच मी इथे शो केल्यानंतर इथे आपल्याला ग्रीड लाईन्स देखील दिसतात. जसे एक्सेलमध्ये हे वेगवेगळे ऑप्शन आहेत ते देखील इथे दिसतात. ह्याचा कलर पण आपण बॉर्डर कलर पण आपण चेंज करू शकतो. अशा प्रकारे बॉर्डर कलर देखील तो चेंज होणार आहे. आपल्याला जो हवा आहे तो आपण बॉर्डर कलर इथे घेऊ शकतो. बॉर्डरची स्टाईल पण इथे चेंज करू शकता तुम्ही. बॉर्डर स्टाईल कुठल्या प्रकारची पाहिजे, त्याची विड्थ किती पाहिजे, त्या प्रकारे आपण हे चेंज करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे जे एक्सेलमध्ये आपल्याला जे ऑप्शन्स आहेत ते इथे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत. किंवा इथे आता तुम्ही डबल क्लिक केला, तर डबल क्लिक केल्यानंतर हा बघा डेटा पूर्ण इथे एका लाईनमध्ये येतो. किंवा मला हा फॉर्मॅट इथे ओव्हरफ्लो आहे, तर इथे मी आहे ना तुम्हाला आता दाखवते. तर इथे बघा, हा ओव्हरफ्लो केलेला ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे आणि ओव्हरफ्लो झाल्यानंतर इथे पूर्ण डेटा आपल्याला एका वेळी दिसत नाहीये. तर इथे आपल्याला रॅप टेक्स्ट करणं आवश्यक आहे. तर यासाठी मी इथे हा कॉलम सिलेक्ट केलेला आहे आणि हा ऑप्शन सिलेक्ट करते. तर इथे रॅपचा ऑप्शन आहे, तर तो रॅप डेटा रॅप होतो आणि तो आपल्याला अशा प्रकारे रॅप करून एकाच रोमध्ये आपल्याला तो पूर्णपणे दिसतो. तर अशा प्रकारे आपण एक्सेलचे जे बेसिक फीचर आहेत ते सगळे इथे वापरू शकतो. आणि बाकी मग आपल्याला जर नॉर्मल फॉन्ट चेंज करायचा आहे, फॉन्ट साईज चेंज करायचा आहे, फॉन्ट कलर चेंज करायचा आहे, बोल्ड करायचं आहे, इटॅलिक करायचं आहे, अंडरलाईन, हे बेसिक बाकीच्या सगळ्या फीचर्स आहेतच अवेलेबल.
तर अशा प्रकारे तुम्ही इथून याची विड्थ पण कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं. याच्यामध्ये जर एखादी रो ॲड करायची असेल तर प्लसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही रो देखील इथं ॲड करू शकता आणि त्या रो डिलीट करायचे असेल तुम्हाला इथं राईट क्लिक करून याच्यावरती डिलीट टू रोज डिलीट करू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे हे आपण बेसिक फीचर्स ह्याचे वापरू शकतो एक्सेलचे. आता आपण याच्यावरती वेगवेगळे ॲक्शन्स कशा घेऊ शकतो ते बघूयात. आता आपल्याकडे सपोज एक्सेल शीट अवेलेबल आहे. आपला डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तो डेटा इथे मला इम्पोर्ट करायचा आहे. तर तो डेटा आपण इम्पोर्ट कसा करायचा ते बघूयात आपण. तर त्यासाठी मी इथे जाते ॲक्शन्समध्ये स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला एक इम्पोर्ट डेटा हा ऑप्शन मिळेल. तर तुम्ही इथे तुमचा गुगल ॲनालिटिक्स तुम्हाला इम्पोर्ट करायचे असेल ते करू शकता. HubSpotवरून डेटा इथे इम्पोर्ट करू शकता. तुम्हाला तुमचा डेटा जिथे असेल तिथून तुम्ही इम्पोर्ट करू शकता. तर इथे आपल्याला अपलोड करायचं आहे, आपल्या लॅपटॉपवरून अपलोड करायचं आहे. तर मी इथे माझ्याकडे जे अवेलेबल शीट असेल तर ती मी इथे अपलोड करून घेते. ठीक आहे. तर इथे अपलोड होते. तर ती शीट इथे अपलोड झालेली आहे आपल्याकडे आणि आपण ती शीट जेव्हा आपण सिलेक्ट करू, तेव्हा तो विचारेल, की आपल्याला ह्या आहे त्याच कॉन्टेंटला रिप्लेस करायचं आहे, की ॲड ॲज अ न्यू पेज करायचं. तर मी याला ॲड ॲज अ न्यू पेज करते. तर अशा प्रकारे आपला कॉन्टेंट इथे ॲड झालेला आहे. तर याच्यावरती जे काही काम करायचं आपल्याला, ते आपण याच्यामध्ये करू शकतो. ठीक आहे. तर इथे आपण जसं आपण एक्सेलमध्ये जे काम करतो ते पण तेच इथे आपण करू शकतो. पण याच्या व्यतिरिक्त देखील इथे आपल्याला भरपूर सारे ऑप्शन्स देखील आहेत. ते काय-काय ऑप्शन आहेत ते पण आपण आज इथे बघणार आहोत. ओके. तर याच्यामध्ये सपोज फॉर एक्झाम्पल मला आता इथे हॅशटॅग्स आहेत. तर ह्या हॅशटॅग्ससाठी मला इथे अजून हॅशटॅग्स हवेत. तर ह्याच्यासाठी मी इथे मॅजिक राईटमध्ये जाते आणि इथे मी त्याला प्रॉम्प्ट देते. ॲड रिलेटेड हॅशटॅग्स. ओके. असा मी प्रॉम्प्ट ॲड करते. तर एआयच्या यूज करून तो आपल्याला अजून त्याच्यामध्ये ॲड करून देईल हॅशटॅग्स. बघा, इथे भरपूर सारे त्यांनी हॅशटॅग्स ॲड केलेले आहेत आणि जे आपले आधीचे जे हॅशटॅग्स होते आर-पी-ए आणि वर्क स्मार्ट आणि ऑटोमेशन टिप्स, तर हे आहेतच. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी हे हॅशटॅग्स आपल्याला ॲड करून दिलेले आहेत. तर इथे इन्सर्ट केल्यानंतर तो आपल्याला इन्सर्ट देखील करून आपल्याला तो मिळतो. तर अशा प्रकारे आपण याच्यातून हे करू शकतो. आता इथं फॉर एक्झाम्पल ह्या मी 3-4 हे डिलीट करते. आता ह्याच्यामध्ये मॅजिक फील्डमध्ये काय आहे ते बघूयात आपण. इथे एक ऑप्शन आहे फिल एम्प्टी सेल्स. ओके. तर ह्या एम्प्टी सेल्स कशा फिलअप करतो ते आपण बघूयात. तर त्याच्यासाठी आहे ना मी आधी ह्या एम्प्टी हे सेल्स आहेत ना हे सिलेक्ट करते. ज्या सेल्स आहेत या सिलेक्ट करते आणि इथे जाऊन मी त्याला ऑप्शन सिलेक्ट करते फिल एम्प्टी सेल्स. तर इथे मी फिल एम्प्टी सेल्सवरती जेव्हा क्लिक करेल तेव्हा हे जसे हॅशटॅग्स आहेत त्याच्या रिलेटेड हे सगळे हॅशटॅग्स देतो तुम्ही. तर इथे बघू शकाल की जे ब्लँक हॅशटॅग्स होते, ते जे एम्प्टी हॅशटॅग्स होते, ते फक्त त्यांनी इथे फिलअप केलेले आहेत आणि बाकीचे आपले हॅशटॅग्स जसेच्या तसे ठेवलेले आहेत आणि हे आपण इथे आता इन्सर्ट करू शकेल. तर आता इथे बघा हे आधीचे जे होते सक्सेस स्टोरी वगैरे ते असेच्या तसे जसेच्या तसे ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे ब्लँक होते तेवढे ब्लँक त्यांनी फिलअप करून दिलेले आहेत आपल्याला. तर असं करून तुम्ही हे फिल एम्प्टी सेल्स देखील करू शकता. म्हणजे रिलेव्हंट जो डेटा असेल तो तिथे फिलअप करतो. तर त्याचप्रमाणे इथे मॅजिक चार्ट्स देखील आपण क्रिएट करू शकतो. मॅजिक इन्साईट्स ॲड करू शकतो. मॅजिक राईट करून आपण हे करू शकतो ह्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यात बरेच सारे ऑप्शन्स आहेत आणि ते तुम्ही इथे वापरू शकता. ओके. तर आपण आहे ना आता याच्यामध्ये मॅजिक चार्ट्स कसे होतात ना, तर त्याच्यासाठी मी ना ही दुसरी शीट घेते. ॲड ॲज अ न्यू शीट आणि याच्यामध्ये आपण बघूयात, की मॅजिक चार्ट कसे बनवतो तो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक टेबल सिलेक्ट करावा लागेल. तर तो हा डेटा मी सिलेक्ट करते आणि इथे ॲक्शन्समध्ये जाते आणि मॅजिक चार्टवरती क्लिक करते. तर मॅजिक चार्ट्सवरती क्लिक केल्यानंतर तो इथे आपल्याला चार्ट्स देतो. तर चार्ट्सचे वेगवेगळे ऑप्शन्स देखील इथे दिलेले आहेत त्यांनी. बार चार्ट आहे, बबल प्लॉट आहे, हे पाय चार्ट पाहिजे असेल तर पाय चार्ट आहे. तर ह्याच्यापैकी तुम्हाला कोणता पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही चार्ट सिलेक्ट करू शकता. तर इथे मी बार चार्ट सिलेक्ट करते. तर इथे त्यांनी बार चार्ट सिलेक्ट करून दिलेला आहे. तर इथे बघा तुम्ही बघू शकाल तुम्ही ह्याला छोटा-मोठा करू शकता आणि त्याला कुठे प्लेस करायचं आहे त्याची लोकेशन पण तुम्ही असं त्याला इकडून उचलून तिथे
प्लेस करू शकता. आपल्याला पाहिजे त्या लोकेशनला आपल्याला अशा प्रकारे ब्लँक स्पेसमध्ये त्याला ॲड करता येईल. तर हे क्लोज करते आणि इथे बघा तुम्ही बघू शकाल. तर अशा प्रकारे आपल्याला त्यांनी चार्ट बनवून दिलेला आहे आणि चार्टमध्ये आपल्याला इथे त्यांनी पूर्ण हे इन्फॉर्मेशन जसं ह्या टेबलमध्ये दिलेलं आहे तसं ॲक्च्युअल स्पेंड आणि बजेट अलोकेटेड आहे त्याच्याप्रमाणे कॉलम करून दिलेले आहेत. आता ॲक्च्युअल स्पेंड किती होता तुमचा आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही किती स्पेंड केलेलं आहे ते इथे त्यांनी दिलेलं आहे. तर ह्या बार चार्टचा तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर इथे जाऊन तुम्ही ते कलर देखील तुम्हाला पाहिजे ते कलर तुम्ही सिलेक्ट करून ते चेंज करू शकता. इथे बघा आता असे कलर चेंज झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे तुम्ही ते कलर चेंज करून घेऊ शकता ह्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे तो बार चार्ट देखील इथे क्रिएट करून देतो आपल्याला, मॅजिक इन्साईट करून देतो. बल्क क्रिएट करता येतं इथे आपल्याला. त्याचबरोबर आपल्याला इथे मेन्शन देखील करता येतं एखाद्या ह्याच्यासाठी किंवा ड्रॉपडाऊन ॲड करायचं आहे, तर ते ड्रॉपडाऊन पण आपल्याला इथे ॲड करता येतं. तर इथे आता इथे बघा, तर इथे ड्रॉपडाऊन ॲड केलेलं आहे त्यांनी. तर इथे एक्सपेन्स आणि इन्कम यापैकी कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, तो आपल्याला ऑप्शन इथे सिलेक्ट करता येतो. तर हा ड्रॉपडाऊन आपल्याला इथे त्याच्यासाठी इथे ड्रॉपडाऊनसाठी इथे तुम्ही बघा इथे मी सिलेक्ट करते आणि याच्यामध्ये ड्रॉपडाऊन इथे सिलेक्ट करते आणि त्या ड्रॉपडाऊनमध्ये तुम्हाला कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तो तुम्ही इथे करू शकता. इथून सिलेक्ट करून घेऊ शकता की कोणता पाहिजे एक्सपेन्स इन्कम, तर तो इथे तुम्हाला ॲड करून देते बघा इथे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर हा इन्कममध्ये टाकायचं तर इन्कम करा, इथे एक्सपेन्समध्ये पाहिजे एक्सपेन्स करा. तर अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये ड्रॉपडाऊन देखील क्रिएट करता येतो. आणि इथे आपल्याला जर एखाद्या पर्सनला इथे कोणाला मेन्शन करायचं असेल तर इथे मेन्शनचा पण ऑप्शन आहे. इथे बघा इथे ह्याच्यामध्ये मेन्शन तुम्ही खाली इथे स्क्रोल डाऊन करून गेलात तर इथे मेन्शनचा ऑप्शन आहे. तर तो तुम्ही इथे मेन्शनचा ऑप्शन घेतलेला आहे ऑलरेडी. तर याच्यावरती तुम्हाला कोणाला अलोकेट करायचं आहे, हे अमृताने क्रिएट केलेलं आहे, तर ते अमृताला अलोकेट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे त्या व्यक्तीला मेन्शन देखील करू शकता. तर अशा प्रकारे हे आपण एक्सेलमध्ये ज्या प्रकारे वापरू शकतो त्या पद्धतीने इथे देखील तुम्हाला ॲड करता येतं. तर इथे तुम्हाला सपोज एखाद्या याच्यासाठी डेट ॲड करायची असेल तर तुम्ही इथे डेट पण ॲड करू शकता. तर डेट ॲड केल्यानंतर सिलेक्ट करायची, डेट सिलेक्ट करून इथं डेट पिकर पण आपल्याला घेता येतो. तर अशा प्रकारे आपल्याला जिथं जे पाहिजे त्या पद्धतीनं आपण या टेबलला डिझाईन करू शकतो. तर कॅनवानी आपल्याला हे खूप सुंदर फीचर दिलेलं आहे, ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या सोशल मीडिया कॅलेंडर देखील क्रिएट करू शकता. त्या सोशल मीडिया कॅलेंडरमध्ये तुम्हाला लिंक्स ॲड करायचे आहेत. आता मी तुम्हाला इथे सोशल मीडिया कॅलेंडरचा एक त्यांचा रेडीमेड टेम्पलेट आहे, तेच टेम्पलेट दाखवते. इथे पुन्हा जाऊयात आपण याच्यावरती. इथे मी डिझाईन्समध्ये गेल्यानंतर इथे मीडिया प्लॅन आहे बघा. तर ॲज अ न्यू पेज मी इथे ॲड करते. हे बघा. तर अशा प्रकारे आपल्याला इथे कॅम्पेन कोणती आहे, कोणत्या डेटला शेड्यूल करायचं आहे, कोणत्या चॅनलवरती करायचं आहे, कंटेंट टाईप कुठला आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आणि हे कॅम्पेन आपण अशा प्रकारे आपला कंटेंट प्लॅन आपण इथे क्रिएट करू शकतो. आणि क्रिएट केल्यानंतर जर ते डिझाईन आपण इथेच कॅनवामध्येच डिझाईन केलेलं असेल, तर ते इथून आपण ॲड पण करू शकतो. इथे याच्यावरती ॲक्शन्समध्ये जा. ॲक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट करता येईल कॅनवा डिझाईन सिलेक्ट करून तुम्ही जे ऑलरेडी डिझाईन केलेले आहेत ते तुम्हाला इथे प्लेस करायचं असेल, ते लिंक करायचं असेल तर इथे तुम्ही सिलेक्ट करून इथे लिंक करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड देखील करू शकता. तुमचे जे कॅनवा डिझाईन्स आहेत ते इथे तुम्ही लिंक देखील करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही याचा कॅनवाचा कॉन्टेंट प्लॅनर बनवण्यासाठी कॅनवाचा खूप चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या कॅनव्हा शीट्स तुमचं जे काम आहे ते प्रभावीपणे करण्यासाठी खूप उपयोगी आहे आणि तुम्ही तुमचं काम खूप प्रभावीपणे करू शकता, प्रोफेशनल करू शकता. तर त्याच प्रकारे जर तुम्हाला तुमचं वैयक्तिक, प्रोफेशनल आणि व्यावसायिक आयुष्य देखील प्रभावी बनवायचं असेल, तर त्यासाठी आम्ही रविवारी मास्टर क्लास घेऊन येत आहोत. ज्यामध्ये तुम्हाला तुमचा व्यवसाय 1 करोडपासून 5 करोडपर्यंत कसा घेऊन जायचा, ह्याचे स्टेप बाय स्टेप तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाईल. ज्यामध्ये सेल्स मास्टरी, सेल्फ मास्टरी आणि बिझनेस मास्टरी या गोष्टी कव्हर होतील. आणि तो मास्टर क्लास तुम्हाला अटेंड करण्यासाठी त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. लिंकवरती क्लिक करा आणि मास्टर क्लासला रजिस्टर करा आणि तुमचा बिझनेस तुमचा 1 करोडपासून 5 करोडपर्यंत नेण्याच्या या जर्नीमध्ये तुम्ही देखील सामील व्हा. थँक यू एव्हरीवन. पुढच्या मंगळवारी पुन्हा भेटूया. बाय बाय.